तर उद्याच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही शक्यता असल्याचं कळत आहे। उद्याच त्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आता समोर येते आहे। संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा हा होणार आहे। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उद्या शपथ घेतील। तर उद्याच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही शक्यता असल्याचं कळत आहे। उद्याच त्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आता समोर येते आहे। संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा हा होणार आहे। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उद्या शपथ घेतील। तर उद्याच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही शक्यता असल्याचं कळत आहे। उद्याच त्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आता समोर येते आहे। संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा हा होणार आहे। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उद्या शपथ घेतील। तर उद्याच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही शक्यता असल्याचं कळत आहे। उद्याच त्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आता समोर येते आहे। संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा हा होणार आहे। अजित